तर एकनाथ शिंदे स्वतः आपल्या सोबत आहेत। मुख्यमंत्री एकनाथजी, आंदोलक संतप्त झालेत आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे इथे। नाही, खरं म्हणजे बघा, पोलिसांना मी सूचना दिलेल्या आहेत कडक कारवाई करण्याच्या, फास्ट ट्रॅकवर घेण्याच्या, त्याचबरोबर स्पेशल पीपी अपॉइंटमेंट करण्याच्या, गुन्हेगाराला जरब बसली पाहिजे अशा प्रकारची कडक शिक्षा। मागच्या एका केसमध्ये 2 महिन्यामध्ये ठाण्याच्या एका केसमध्ये फाशीची शिक्षा मिळाली आणि म्हणून या अशा घटनेला माफी नाही, हे सरकारचं धोरण आहे। आणि मग यामध्ये एवढं सगळं आम्ही करतोय। काही शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनाही सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची पुनरावृत्ती कुठल्याही संस्थेत, कुठल्याही शाळेत होऊ नये। अशा प्रकारची तुमची जी नियमावली आहे ती आणखी सक्त करा, कडक करा, त्याचं मॉनिटरिंग करा आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत अशा घटना होऊ नये याची सरकार पूर्ण संवेदनशील आणि गांभीर्याने सरकारने घेतलेलं आहे। तर माझं जनतेला आणि नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की अशा प्रकारचा दगडफेक करून कायदा सुव्यवस्था बिघडवून शेवटी नागरिकांचंच नुकसान आहे, याच्यामध्ये जनतेचं नुकसान आहे। त्यामुळे नागरिकांनी संयमाने घ्यावं। सरकार पूर्णपणे ॲग्रेसिव्हली या गुन्ह्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि यामध्ये जो कोणी असेल, ज्यांनी कोणी कुचराई केली असेल, बिलकुल त्याला सोडणार नाही आम्ही, हे मी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या या ज्या काही सूचना केल्या त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा आणि या परिवाराला न्याय सरकारच्या माध्यमातून मिळेल। अशा प्रकारची घटना जी आहे ही निंदनीय आहे, निषेध करणारी आहे आणि वेदना देणारी आहे आणि घृणास्पद आहे। त्यामुळे यामध्ये कोणीही असेल त्याला सोडलं जाणार नाही। संस्था चालकांनी अशा प्रकारचे कर्मचारी ठेवताना पूर्ण त्याचा पूर्व इतिहास तपासला पाहिजे, हेही मी म्हणालो। संस्था चालकांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या, काही त्या संस्था चालकांच्या लोकांना निलंबित देखील केले, कारवाई देखील केली। मग असं असताना नागरिकांनी शांतता पाळणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून नागरिकांनी संयमाने घ्यावं। नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, नागरिकांच्या ज्या भावना त्या आमच्या देखील आहेत। त्यामुळे हा परिवार आमचाच आहे अशी भावना ठेवून हा एकनाथ शिंदे संवेदनशीलतेने काम करत असतो। त्यामुळे बिलकुल यामध्ये नागरिकांची जी भूमिका आणि भावना आहे ती आमची आहे, सरकारची आहे। एकनाथजी, तुम्ही प्रत्यक्ष भेटावा अशी अपेक्षा आहे। नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये। शेवटी हे जनतेचं नुकसान आहे, पर्यायाने राज्याचं नुकसान म्हणजे पब्लिकचं नुकसान आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशा प्रकारची माझी विनंती आहे। एकनाथजी, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष भेटावा अशी सुद्धा आंदोलकांची, पालकांची मागणी आहे, तुम्ही भेटणार आहात का? एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलेलं आहे, नागरिकांनी संयम बाळगावा अशा स्वरूपाची त्यांनी आवाहन या संतप्त नागरिकांना आणि इथे जमलेल्या आंदोलकांना केलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः बोलत होते, मी स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे, या कुटुंबियांना न्याय मिळेल यासाठीची सगळी दक्षता मी घेतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आणि आता मात्र नागरिकांनी शांतता पाळावी आणि आंदोलकांनी संयमाने राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कायदा हातात घेतला जाईल असं कोणतेही कृत्य करू नये असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे, विनंती केलेली आहे। सर्व बदलापूरच्या नागरिकांना त्यांनी ही विनंती केलेली आहे।